महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर आजचे आपलं सेशन खास आता ITIची जी CBT परीक्षा आहे त्या परीक्षेवरती आधारित आहे आणि त्या परीक्षेकरता सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आजचं सेशन जे आहे ते फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहे आणि तेही कुठले इलेक्ट्रिशियन ट्रेडचे, कोणत्या ट्रेडचे? इलेक्ट्रिशियन ट्रेडचे। आता सर्वांना माहिती आहे की प्रश्न येतात निम्मीचे, तर त्याच निम्मीची आपली सिरीज चाललेली आहे, त्याचा आपला हा जवळपास आजचा 7वा क्लास आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण 5व्या युनिटला कव्हर करणार आहे मॅग्नेटिझम अँड कॅपॅसिटर, म्हणजे त्याच्यात मॅग्नेट आणि कॅपॅसिटरवरती काय असणार प्रश्न असणार। ठीक आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं, जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचं नवीन सेशन अपलोड होणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, कारण महाराष्ट्रात एकमात्र तुम्हाला असं चॅनल मिळणार ज्यामध्ये ITIच्या विद्यार्थ्यांसाठी असा कंटेंट तुम्हाला अवेलेबल झालेला मिळणार। ठीक आहे, तर आपण प्रश्नाला सुरुवात करू वेळ न घालवता। आता बघा, जे प्रश्न आहे ते इंग्रजी मराठी दोन्ही भाषेमध्ये आहे आणि जनरली एका प्रश्नाला 10 मिनिट पण लावू शकतो आपण आणि 1 मिनिट लावू शकतो, तर डिपेंड करते की प्रश्नाला एक्सप्लेन किती करायचं। तर मी परीक्षेच्या आधारित जेवढी आपल्याला गरज आहे तेवढंच मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आणि आजचा जो युनिट आहे मॅग्नेटिझम आणि कॅपॅसिटर त्याच्यात जवळपास 37 प्रश्न आहे, तर ते सर्व आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू, कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट काढण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, तर पहिला जो प्रश्न आहे, प्रश्न म्हणताय तुम्हाला की सर्किट मधील एकूण कॅपॅसिटन्स काढा। कॅपॅसिटन्स आता तुम्हाला बेसिक माहित पाहिजे की नेमका कॅपॅसिटन्स काय आहे। कॅपॅसिटन्स ज्याला C ने आपण डिनोट करतो, मूल्याची गणना करा म्हणतात, म्हणजे एकूण काढा म्हणत आहेत। मग सरळ इथे डायग्राम दिलेली आहे, या डायग्राम मध्ये आता तुम्हाला हे डायग्राम क्लिअर नाहीये, ते निम्मीच खराब आहे, क्लिअर नाहीये त्याच्यामुळे। ठीक आहे, 30 इथे 30 आहे, इथे 10 आहे आणि इथे पण किती आहे 30 आहे, मायक्रोफॅरड मध्ये दिलेला आहे। तर तुम्हाला टोटल काढायचे आहे, तर तुम्हाला जनरल फॉर्म्युला माहित आहे, काय असतो फॉर्म्युला 1/C इक्विव्हॅलंट बरोबर 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 असे 3 आहे। तर तुम्ही याच्यात कॅल्क्युलेशन करून टाकून वगैरे कॅल्क्युलेशन करू शकता। आता मी डायरेक्ट एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला, जेव्हा केव्हा कॅपॅसिटन्स विचारलं तर लक्षात घ्यायचं, जर सिरीज मध्ये आहे तर जेवढे काही कॅपॅसिटर लावलेले असेल ना, जो सर्वात छोटा असणार त्याच्यापेक्षा पण छोटा आन्सर येतो, शॉर्टकट आहे। ठीक आहे, तर आता याच्यात बघाल सर्वात छोटा कोण आहे 30 आहे, सॉरी किती आहे 10 आहे, 30 मोठा आहे, तर 10 पेक्षा जो छोटा असणार तो उत्तर येते, तर 30 नाही येणार, हे नाही येणार। आता 2 उत्तर आहे आपल्याला, किती पेक्षा कमी 10 पेक्षा, मग अशा केसमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल। तर बघा, आता कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघू शकता। आता एवढा वेळ नाही की आपण कॅल्क्युलेट, कारण बऱ्याच जणांना न्यूमेरिकलचं काय म्हणतं एलर्जी असतं, तुम्ही होते तिथपर्यंत शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला। आता ऍक्च्युअली डायग्राम पाहून तुम्ही लक्षात ठेवणारे बरेचसे आहे, पण सांगून देतो बघा। 2 30 आहे, पॅरलल मध्ये कसे लावलेले आहे सर्व, पॅरलल मध्ये सॉरी सिरीज मध्ये कॅपॅसिटर रेजिस्टन्सच्या उलट असतं। तर आता 30 आहे, तर याचं काय होतं डायरेक्ट अर्ध होतं, अर्ध म्हणजे 15 होतं। मग आता उरले किती, मग तुमच्याकडे एक 15 झाला आणि एक 10 झाला। आता बघा, जर तुम्हाला तुमचा अभ्यास शून्य असणार किंवा तुमच्यासाठी नवीन असणार, तुम्हाला समजणार नाही, तर न्यूमेरिकल आहे पहिलंच होतं, त्याच्यावरती काही उपाय नाही आहे, तरी मी शॉर्टमध्ये उत्तर सांगून देतो की नेमकं उत्तर काय आहे। बघा, या दोघांचं मिळवलं तर ते 15 बनतं, कारण की ते सिरीजमध्ये अर्ध होतं। मग काय होतं, मग याचा फॉर्म्युला आहे सरळ सरळ काय, 10 गुणिला 15 आणि भागीला 10 प्लस 15 असा आहे, म्हणजे 15 10 150 आणि भागीला किती झालं 25 झालं, म्हणजेच उत्तर किती येणार 6 येणार। किती येणार 6 येणार, 6 मायक्रोफॅरेड। आता ज्याचा अभ्यास आहे त्याला समजलं, नाही समजलं तर 6 काय करा, पाठ करून टाका, कारण उपाय नाही। पण जसं तुम्ही स्पर्धेमध्ये जाल तर तेव्हा तुम्हाला पाठ करून चालणार नाही, तुम्हाला कॅल्क्युलेशन आलं पाहिजे। चला, नंतरचा प्रश्न आहे की कॅपॅसिटन्सचे एकक काय आहे। कॅपॅसिटन्स जो आता ज्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं त्याचं एकक काय, तर एकक काय त्याला आपण फॅराडनी आपण त्याला डिनोट करतो। बघा, MHO म्हणजे त्याला मोह म्हणतो। ठीक आहे, ओहमच्या उलटाच म्हणू शकतो आपण त्याला। ठीक आहे, हेनरी इंडक्टरचं असतं आणि कुलम म्हणजे काय झाला, तो चार्ज झाला, काय झाला चार्ज झाला। तर आपल्याला कॅपॅसिटन्सचं विचारलं होतं, म्हणून याचं C उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। कॅपॅसिटन्स म्हणजे त्याला फॅराडनी डिनोट करतो आणि आताच बघितलं आपण त्याला F ने डिनोट केलं होतं। ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे की 35 व्होल्ट चार्ज करण्यासाठी, ठीक आहे बघा 35 व्होल्ट व्होल्टेज दिलेला आहे तुम्हाला, व्होल्टेज किती दिलेला आहे, व्होल्टेज दिलेला आहे 35 व्होल्ट दिलेला आहे, चार्ज करण्यासाठी 0.5 कुलोम आवश्यक आहे। म्हणजे हा काय झाला चार्ज दिलेला आहे, चार्ज दिलेला आहे म्हणजेच काय Q दिलेला आहे 0.5
चार्ज दिलेला आहे. काय दिलेला आहे? चार्ज कुलम. आवश्यक असल्यास कॅपॅसिटन्स मूल्य काढा. म्हणजेच तुम्हाला म्हटलं आहे की कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू किती आहे. आता याच्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे? याच्यासाठी माहित पाहिजे फॉर्म्युला, कारण की गणित आहे. गणित म्हटलं फॉर्म्युला एक तर पाठ करा. पण आता ठीक आहे, ITI मध्ये जशाच तसे प्रश्न येतात, पण ITIच्या बाहेर गेले की तुम्हाला जशाच तसे प्रश्न येणार नाही. मग फॉर्म्युला माहित पाहिजे. मग सीचा फॉर्म्युला काय होतो? C = Q/V फॉर्म्युला असतो. चार्ज किती दिलेला आहे? 0.5 दिलेला आहे. भागीला किती आहे? 35 आहे. ठीक आहे, 0.5 म्हणजे त्याला 1/2 लिहितो. मग 2 × 35 होतं, किंवा मग ज्याला भागाकार त्याने भागाकार करा. म्हणजेच 1/, काय करा? 70 करा. 1/, काय करा? 70 करा. तर जवळपास तुमचं उत्तर येणार 0.014 एवढं तुमचं उत्तर येणार. काय येणार? 0.014 फॅरेड तुमचं उत्तर येणार. तर तुमचं उत्तर काय असणार? ए बिलकुल करेक्ट असणार. ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन करा नाही पाठ करा. दोनच ऑप्शन आहे आपल्याकडे, तिसरा ऑप्शन अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. कॅपॅसिटन्सचे मूल्य कसे कमी केले जाऊ शकते? आता जो कॅपॅसिटन्स आहे, आता कॅपॅसिटर सर्वांना माहित आहे, फॅनमध्ये वगैरे वापरतो, जनरलची गोष्ट आहे. पण पुस्तकामध्ये कॅपॅसिटर म्हणजे वेगळा नाही आहे, तसाच आहे, पण बेसिक कॅपॅसिटर आहे. फॅनमध्ये पण आपण कॅपॅसिटर वापरतो, तुम्हाला मोटरमध्ये वापरतो आपण, माहिती आहे सर्वांना. कॅपॅसिटन्स सीचे मूल्य कसे कमी केले जाऊ शकते? तर आता सीचा तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे कॅपॅसिटन्सचा. काय फॉर्म्युला कॅपॅसिटन्सचा? εA/d आहे. ठीक आहे, ए म्हणजे त्या प्लेटचा एरिया माहिती आहे, 2 पॅरलल प्लेट असतात आणि त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल भरलेलं असतं आणि दोन्हीकडनं लीड असतं. डायग्राम तुम्ही बघितलेली आहे. ठीक आहे, नाही बघितली तर समजणार नाही. एवढं सोपं आहे, एवढं सोपं म्हणजे एवढं महत्त्वाचं आहे. तर कॅपॅसिटन्सचे मूल्य कमी कसे करता येते? 2 गोष्टी आहे कमी करायसाठी. एक तर तुम्ही काय करू शकता, एरिया कमी केला तर कॅपॅसिटन्स कमी होऊ शकते, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन की डिस्टन्स त्या 2 प्लेटमधलं, म्हणजे असं कॅपॅसिटर असतं, या दोघांमधलं डिस्टन्स जर आपण काय केलं, वाढवलं, वरती एरो केला वाढवला, तरी पण आपण काय करू शकतो, याचं कॅपॅसिटन्सचं मूल्य कमी करू शकतो. तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एकतर काय करा, एरिया कमी करा मूल्य कमी करण्यासाठी, किंवा त्या प्लेटमधलं अंतर काय करा, वाढवा. दोघांपैकी एक उत्तर आहे आपल्याजवळ. काय उत्तर आहे बघू. पहिलं उत्तर आहे तुम्हाला प्लेट एरिया वाढवणे. प्लेट एरिया वाढवून नाही जमणार, तुम्हाला कमी करावं लागेल, तेव्हाच तुमचं कॅपॅसिटन्स कमी होणार. एरिया वाढला की कॅपॅसिटन्स पण काय होते, वाढून जाते. ठीक आहे. दुसरं, प्लेट्सचा प्रतिकार वाढवणे. रेजिस्टन्सचा काही संबंध नाही आहे. प्लेट्समधील अंतर वाढवणे. प्लेट्समधले काय करणं, अंतर वाढवणं. म्हणजे आपलं सी उत्तर काय बिलकुल बरोबर. म्हटलं दोघांपैकी एक आपल्याला उत्तर मिळालं असतं आणि मिळालं बरोबर डी. तर म्हणजे डी तुम्हाला वाढवायचं आहे. तर प्लेटमधलं अंतर काय करायचं, वाढवायचं. तुमचा कॅपॅसिटन्स काय होते, ऑटोमॅटिक कमी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक पदार्थ कोणता आहे? आता बघा, हे मॅग्नेटिक पदार्थ तुम्हाला 3 प्रकारचे असतात. कोणते? एक असतं तुमचा डायमॅग्नेटिक, दुसरा असतो तुमचा पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे, आणि तिसरा असतो तुमचा फेरोमॅग्नेटिक. कोणता असतो? फेरोमॅग्नेटिक. हे ते आता आता कोणतं विचारला इथं, डायमॅग्नेटिक विचारला. ठीक आहे, तर डायमॅग्नेटिक काय करतो, रिपल करतो. म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं की फील्डला अपोज करतो, तो दूर ढकलतो. तो पॅरामॅग्नेटिक काय करतो, थोडासा अट्रॅक्ट करतो, लाईटमध्ये अट्रॅक्ट करतो. आणि फेरोमॅग्नेटिक मटेरियल असलं तर त्या मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट करतो, किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अट्रॅक्शन त्याचं होत असते. आता सध्या गोष्ट कशात चाललेली आहे तुम्हाला, कोणता, फक्त डायमॅग्नेटिकची गोष्ट चाललेली आहे. कोणाची चालली आहे, डायमॅग्नेटिक. तर याच्यापैकी आता याच्यामध्ये खूप सारे उदाहरण आहे. आता तुम्हाला दिलेलं आहे, तर हवा, स्टील, वॉटर आणि प्लॅटिनम दिलेलं आहे. आता याच्यामध्ये डायमॅग्नेटिकमध्ये लक्षात ठेवा, डायमॅग्नेटिकमध्ये ग्लास पण येतो. ग्लास म्हणजे पाणी प्यायचा ग्लास नाही, काचाचा ग्लास, काच म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, काच पण येतं, पेपर पण येतं. काय येतं, पेपर पण येतं. पेपर कशामध्ये, डायमॅग्नेटिकमध्ये. आता बघा, इथं ग्लास पण दिलेला नाही आहे आणि पेपर पण दिलेला नाही, पण काय दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, पाणी. ते पाणी कसं असतं, डायमॅग्नेटिक असतं. म्हणजे ते काय करतं, रिपेल म्हणजे असं दूर सारतो, त्याला काय म्हटलं जातं, डायमॅग्नेटिक म्हटलं जातं. ठीक आहे, याला शब्द लक्षात ठेवायचा. याच्या ते उदाहरणं पुन्हा आपल्याला समोर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता घटक इलेक्ट्रोमॅग्नेटच्या ध्रुवीकरणावर परिणाम करतो? ध्रुवीकरणावर परिणाम करतोचा अर्थ काय, की ध्रुवीकरण म्हणजे त्याला पोल असतात, ध्रुव असतात. माहिती आहे तुम्हाला, कोणता? एक असतो नॉर्थ असतो आणि एक असतो साऊथ असतो. हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, 2 ध्रुव असतात. मग कोणता घटक याच्यातला त्याच्यावर परिणाम करू शकतो? कोणावरती? इलेक्ट्रोमॅग्नेटची गोष्ट केली आहे बघा. मॅग्नेट 2 असतात, एक इलेक्ट्रोमॅग्नेट आणि एक परमनंट मॅग्नेट. ठीक आहे, आता इथं परमनंट मॅग्नेटची गोष्ट नाही चाललेली आहे. कशात चालले, इलेक्ट्रोमॅग्नेट, ज्याला आपण सप्लाय दिला की तो उत्साही होतो, म्हणजेच त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते. बरोबर आहे. आता तुम्हाला विचारलं की नेमकं हे नॉर्थ अँड साऊथ पोलचं ध्रुवीयतेवर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकते, किंवा केव्हा परिणाम होऊ शकते. मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, लक्षात घ्या. इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. तेव्हा तुमचा नॉर्थ वर आहे,
तेव्हा तुमचा नॉर्थ वर आहे. आणि यालाच जर सेम मॅग्नेट आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सोलेनाइड लावलेला आहे, त्याच्यावरती वाइंडिंग दिलेली आहे, म्हणजे कॉपरचा कंडक्टर आहे, त्याला प्लस मायनस, जर प्लस इकडे मायनस इकडे केलं नॉर्थ वरती गेला. पण हेच जर तुम्ही उलट केलं, इकडे मायनस इकडे प्लस केलं तर नॉर्थ काय गेला, खाली गेला. म्हणजे जर तुम्हाला ध्रुव बदलवायचे असेल तर तुम्हाला करंटच्या डायरेक्शन मध्ये बदल करावी लागेल. ठीक आहे, करंटची डायरेक्शन म्हणजे काय, आता करंट तुमचा या डायरेक्शननी चालला पॉझिटिव्ह कडून आणि इथे काय होता या डायरेक्शननी चालला. करंटची डायरेक्शन चेंज, पोल चेंज, लक्षात ठेवायचं. मग कोणता घटक परिणाम करू शकतो, डायरेक्शन ऑफ करंट, म्हणजे विद्युत प्रवाहाची जर दिशा बदलली तर काय होऊ शकते, ते पोल पण काय होऊ शकते, बदलू शकते. ठीक आहे, तर हा एकदम सोपा प्रश्न होता, डायग्राम लक्षात राहिली तुम्ही प्रश्न पण पटकन करू शकता. आता बघा, हा प्रश्न पाठ करण्याचा आहे. पाठ करण्याचा म्हणजे काय की मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, त्याला MMF म्हटलं जातं, चे एकक काय आहे. एकक काय, ते एकदम सोपंच एकक असतं. काय असतं, एम्पियर टन असतं, म्हणजे त्याला एम्पियर टन AT पण म्हटलं जातं, ॲट असतं. कोणाचं, MMF ॲट. काय असतं, MMFचं काय असतं, ॲट असतं, म्हणजे त्याला AT म्हणतो आपण. लक्षात ठेवा, एम्पियर टन. आता हे पाठ करायचा विषय आहे, जे पाठ करायचं त्याच्यावरती काही उपाय नाही आहे, जिथं समजावायचं तिथं समजून सांगतो. ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर आहे, जर 3 इंडक्टर L1 L2 आणि L3, इंडक्टर लक्षात ठेवायचं, जेव्हा काही इंडक्टर आला तेव्हा रेजिस्टन्सच कन्सिडर करून त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आणि इंडक्टरचा फॉर्म्युला काय असतो, सारखा असतो. ठीक आहे, मालिकेत जोडल्या, कशी जोडल्या, मालिकेत जोडलेल्या आहे असतील तर एकूण इंडक्टन्स किती आहे, म्हणजेच काय, तुम्हाला तिघांची ही बेरीज करावी लागते. काय करावं लागते, बेरीज, जसं आपण रेजिस्टन्समध्ये करतो. तर ऑप्शनमध्ये जर बेरीज बघितली बघा, L1 L2 आणि L3 आहे, म्हणून याचं बी उत्तर काय बरोबर आहे. कारण का बरं, कारण मालिकेमध्ये आहे, मालिका म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सिरीजमध्ये आहे. कशा आहे, सिरीजमध्ये आहे, बरोबर आहे, सिरीजमध्ये आहे. हेच जर मालिकेच्या ठिकाणी समांतर असते तर मग तुमचा फॉर्म्युला कोणता झाला असता, कोणताच नाही याच्यामध्ये, समांतरसाठी कोणताच नाही. 1/L असता LT, तर तो काय असता, समांतरचा फॉर्म्युला असता. पण आता समांतरचा पण दिलेला नाही, पण प्रश्न होता आपला सिरीजवरती. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, पारगम्यता, त्याला परमनन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, परमनन्स म्हटलं जातं. एकक काय, जेवढे काही एककवाले आहे ना तेवढे सरळ पाठ करून टाकायचे, म्हणजे काही दिमाग लावायचं काम नाही, कारण की याच्यामध्ये काही लॉजिक नाही आहे किंवा पाठ करायची, म्हणजे पाठ म्हणजे काही असं समजण्याची गरज नाही. सरळ परमनन्स म्हटलं किंवा पारगम्यता म्हटलं तर लक्षात ठेवायचं वेबर एम्पियर टन. लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, वेबर एम्पियर टन, वेबर पर. ठीक आहे, वेबर पर आहे. ठीक आहे, पर एम्पियर टन म्हणजे AT. ठीक आहे, वेबर पर ॲट. ठीक आहे, AT. ठीक आहे, तर असं त्याचं युनिट आहे. तर वेबर पर एम्पियर टन, वेबर पर एम्पियर टन असं त्याचं युनिट आहे. कोणाचं, परमनन्स किंवा त्याला पारगम्यता म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पारगम्यता. ठीक आहे, चला नंतरचं, सोलेनाइड कॉइलमधील चुंबक क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी कोणता नियम लागू केला जातो. ठीक आहे, आता एखादं तुमच्याकडे सोलेनाइड आहे आणि हा तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, चुंबक क्षेत्राची दिशा शोधायची आहे, म्हणजेच तुमचं नेमकं नॉर्थ आणि साऊथ नेमकं कोणीकडे आहे ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर याच्यापैकी नेमका कोणता नियम वापरतो ते विचारलं. मी चित्र दाखवतो, मी तुमच्या लक्षात येईल. याला पाल्म रूल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पाल्म रूल म्हटलं जातं. हे सोलेनाइड आहे, त्याला असं पकडलाय. ठीक आहे, असं पकडलाय म्हणजे करंट माझा असा चालला. जर मी याला असं उलट झालो आणि जर मागून पकडलं असतं तर जर माझा करंट असा येत असता, पण आता करंट असा नाही येत आहे, करंट काय होत आहे, असा चालला. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जर बघाल तर करंट तुम्हाला वरती जाताना असा दिसत आहे, म्हणजे तो करंट या बरोबर बोटांच्या दिशेने चालला. मग अशा वेळेस जिकडे आपला अंगठा आहे, जिकडे आपला काय अंगठा आहे तिकडे काय असतो, आपला नॉर्थ असतो. काय असतो, नॉर्थ असतो. एकदम सोपंच, मागून पकडलं असतं म्हणजे करंट जर खाली गेला असता असा तर मग नॉर्थ काय असतं, तिकडे असतं. मग हे कुठून माहीत झालं, याला राईट हँड पाल्म रूल म्हटलं जातं. काय म्हटलं, म्हणजे उजव्या हाताचा तळव्याचा नियम असं त्याला म्हटलं जातं. तर ऑप्शन कुठे आहे तुमचा, राईट हँड पाल्म रूल, म्हणजेच उजव्या हाताच्या तळ हाताचा नियम. म्हणून याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतरचा प्रश्न आहे, आता या प्रश्नामध्ये विषय असा आहे की प्रश्नामध्ये आहे ना, हे नेमकी व्हॅल्यू किती दिलेली आहे ते दिसत नाही आहे. ते दिसत नाही म्हणजे स्पष्ट नाही आहे. तर व्हॅल्यूज स्पष्ट नाही आहे, ओरिजिनल PDF मध्ये पण स्पष्ट नाही आहे. त्याच्यामुळं आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. म्हणजे मी तर नाही करू शकत, एवढा हुशार नाही हो का बिना दिसता उत्तर काढणार. पण निम्मीवाल्यांनी याचं उत्तर 40 देऊन ठेवलेलं आहे. 40 मायक्रोफॅरड म्हणजे मायक्रो FD असं त्याचं उत्तर दिलेलं आहे. तर दिलेलं आहे. ठीक आहे, चला म्हणजे आपल्याजवळ उपाय नाही त्याच्यावरती. चला नंतरचा प्रश्न आहे, मालिकेतील भिन्न व्होल्टेज रेटिंग कॅपॅसिटर जोडण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी. बघा, मालिकेमध्ये भिन्न व्होल्टेज रेटिंगचे कॅपॅसिटर, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, मालिकेमध्ये तुम्हाला कॅपॅसिटर लावायचे. मालिका म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सिरीजमध्ये म्हणतो. कसं म्हणतो, सिरीजमध्ये कॅपॅसिटर झाले. आता तुम्हाला काय करायचं आहे, कॅपॅसिटर लावत असताना
व्होल्टेज रेटिंग कॅपॅसिटर जोडण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावा? तर बघा, सर्व भिन्न म्हणजे वेगळे वेगळे, सर्वांचं व्होल्टेज रेटिंग काय वेगळं वेगळं आहे. तर तुम्हाला हे माहीत करावं लागेल की नेमकं याच्या अक्रॉसमध्ये, याच्या अक्रॉसमध्ये, याच्या अक्रॉसमध्ये, याच्या अक्रॉसमध्ये जे काय असणार V1 2 3 हे नेमकं व्होल्टेज किती येणार. मग समजा उदाहरणार्थ, बरं मी आता उदाहरणार्थ तुम्हाला देतो. समजा इथचं व्होल्टेज समजा 10 व्होल्ट येत असणार, 10 व्होल्ट येत असणार. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल की 10 पेक्षा जास्त याची व्होल्टेज रेटिंग असली पाहिजे. म्हणजे नाही काही तर 10 आहे तर 12 15 अशी त्याच्यापेक्षा मोठी रेटिंग असली पाहिजे. तसा कॅपॅसिटर इथं जोडावा लागेल. जर नाही जोडला, 10च्या खालचा जोडला तर तो उडून जाईल. तो काय उडून जाईल म्हणजे खराब होऊन जाईल. म्हणजे आपण जे काही काम करत आहोत ते आपलं काम पूर्ण होणार नाही. मग ऑप्शन कोणता आहे? सर्व कॅपॅसिटर समान निर्माता असणे म्हणजे एकाच कंपनीचे वापरा काही गरजेचं आहे का? त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरा ऑप्शन आहे प्रत्येक कॅपॅसिटर व्होल्टेज ड्रॉप, ठीक आहे, प्रत्येक कॅपॅसिटरचे व्होल्टेज ड्रॉप त्याच्या व्होल्टेज रेटिंगपेक्षा कमी असले पाहिजे. व्होल्टेज रेटिंगपेक्षा कमी असले पाहिजे म्हणजे काय? ही त्याची व्होल्टेज रेटिंग आहे, ही काय त्याची व्होल्टेज रेटिंग आहे. काय व्होल्टेज रेटिंग आहे? 15. मी उदाहरण दिलं. त्याच्यापेक्षा इथचा व्होल्टेज ड्रॉप कसा असला पाहिजे? कमी असला पाहिजे. म्हणजे आपण जे आता तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं ते बी मध्ये काय होतं? एकदम परफेक्ट बसते. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं? एकदम बरोबर झालं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतरचा प्रश्न आहे कोणती सामग्री पॅरामॅग्नेटिक पदार्थ, ठीक आहे, आत्ताच आपण पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सुरुवातीलाच मी सांगितलं. तर नेमकं पॅरामॅग्नेटिक काय येते? जो काय करतो डायमॅग्नेटिक काय दूर सारतो, पॅरामॅग्नेटिक काय करतो? अट्रॅक्ट करतो, पण एकदम लाईटली, म्हणजे एकदम वीक अट्रॅक्शन असते त्याचं, बरोबर आहे. तो कोणता आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर कॉपर दिलेला आहे. काय दिलेला आहे? कॉपर दिलेला आहे. आता कॉपरच्या ठिकाणी कधी कधी तुम्हाला मॅग्नीज दिलेलं असतं, ठीक आहे, मॅग्नीज दिलेलं असतं, ठीक आहे. कधी कधी तुम्हाला प्लॅटिनम पण दिलेलं असतं, आता बघा हे सर्व आहे ना, तुम्ही स्पर्धा परीक्षा करायला गेले तर हे ॲडिशनल काम पडतं. आता सध्या काम नाही आहे, सध्या ह्याचं बी उत्तर कॉपरच काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न. त्याच्यानंतर BH कर्वमध्ये एक्स म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाला काय म्हणतो? याला BH कर्व म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? BH कर्व ही हॉरिझॉन्टल लाईन असते आणि व्हर्टिकल इथे बी असतो आणि इथे काय असतो? एच असतो, म्हणून त्याला BH कर्व म्हटलं जातो. याच कर्ववर डिपेंड करते की परमनंट मॅग्नेट जर बनवायचं असेल तर मटेरियल कसं असलं पाहिजे, इलेक्ट्रोमॅग्नेट बनवायचं असलं तर मटेरियल कसं असलं पाहिजे. जेवढं पातळ तेवढं इलेक्ट्रोमॅग्नेटसाठी बेस्ट, ठीक आहे, म्हणजे मशीनसाठी वगैरे आपल्या. आणि जर हा मोठा असला खात्यापिते घरचा तर त्यांनी परमनंट मॅग्नेट बनवलं जातं. ठीक आहे, असो. आता मुद्दा आहे की नेमका आपल्याला विषय आहे की हे कशाने, हे इथे एक्सने डिनोट केला आहे, हा एवढा जो भाग आहे त्या भागाला नेमकं काय म्हटलं जातं? तो 2 शब्द याच्यामध्ये खास करून लक्ष ठेवायचे. कोणते 2 शब्द लक्षात ठेवायचे? एक करोजिव्हिटी लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं? करोजिव्हिटी लक्षात ठेवायचं आणि रेसिड्युअल मॅग्नेटिझम 2 खास करून लक्षात ठेवायचं. तर एवढा जो भाग आहे, एवढ्या भागाला काय म्हटलं आहे? करोजिव्हिटी म्हटलं आहे. एवढा भाग जर विचारला असता तर रेसिड्युअल मॅग्नेटिझम आपण त्याला नाव दिलं असतं. आता करोजिव्हिटी आपलं काय उत्तर आहे? तर करोजिव्हिटी जर बघितलं तर ए वरती आहे. कुठे आहे? ए वरती आहे. तर ए उत्तर काय झालं आपलं? फायनल झालं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतर म्हटलं आहे की नंतर प्रश्न क्रमांक 15 म्हणजे 15 पर्यंत आपण पोहोचलेला. चुंबकीय सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल सर्किटमधील वाहकता साठी कोणता समान संज्ञा आहे? आता बघा सर्किट 2 प्रकारचे असतात. एक असतं इलेक्ट्रिकल सर्किट आणि एक असतं मॅग्नेटिक सर्किट. ठीक आहे, तर दोघांमध्ये पण काहीतरी साम्य आहे. जसं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट फ्लो होतो, मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्स फ्लो होतात. काय होतात? फ्लक्स फ्लो. तर असं एक साम्य आहे. कोणतं? तर त्याला आपण काय म्हणतो? वाहकता, म्हणजे त्याला कंडक्टिव्हिटी म्हणतो. हे कुठं राहते? इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये राहते. म्हणजे जो करंटला फ्लो होऊ देतो ते कोणती सर्किट? इलेक्ट्रिकल. पण आपल्याला विचारलाय मॅग्नेटिक सर्किट किंवा चुंबकीय सर्किटमध्ये विचारलाय तर वाहकता सारखं कोण आहे? तर त्याला परमनन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? परमनन्स. जसं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये वाहकता आहे तसंच मॅग्नेटिक सर्किटमध्ये परमनन्स आहे किंवा परमनन्स. आता ते स्पेलिंग प्रोनाउन्सिएशन बरोबर बघून घ्यायचं. ठीक आहे, परमनन्स म्हणजे त्याचं बी उत्तर बिलकुल बरोबर. त्याच्यानंतर अनिश्चिततेचे एकक काय? अनिश्चिततेचे म्हणजेच काय? त्याला रिलक्टन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रिलक्टन्स. जसा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स असतो तसा मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतो? रिलक्टन्स असतो. म्हणजेच काय? जसं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेजिस्टन्स काय करतो? करंटला जाऊ नाही देत, अपोज करतो. सेम तसंच मॅग्नेटिक सर्किटमध्ये फ्लक्सला अपोज करणारा कोण असतं? रिलक्टन्स असतं. काय असतं? रिलक्टन्स. याचं काय विचारलाय? एकक म्हणजेच तुम्हाला युनिट विचारलेला. तर युनिट जर तुम्ही बघितलं एम्पियर टर्न पर वेबर असतं. म्हणजेच काय? 80. ठीक आहे, एम्पियर टर्न पर काय असतं? वेबर असतं. कोणाचं युनिट? जो फ्लक्सला जाऊ देत नाही, म्हणजे त्याला आपण रिलक्टन्स म्हणतो. काय म्हणतो आपण? रिलक्टन्स म्हणतो. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतर जर विद्युत शुल्क म्हणजेच विद्युत चार तुम्हाला Q असेल आणि व्होल्टेज V असेल तर कॅपॅसिटन्सची योग्य अभिव्यक्ती कोणती आहे? म्हणजे नेमका फॉर्म्युला आहे का? सोपा विचारला. सुरुवातीलाच आपण शिकलो. काय शिकलो आपण?
सी इक्वॉस टू क्यू बाय व्ही शिकलो, ठीक आहे, किंवा क्यू इक्वॉस टू सी व्ही असतं, ठीक आहे, काय असतं क्यू इक्वॉस टू सी व्ही, ठीक आहे. तर दोघांपैकी कोणताही एक फॉर्म्युला, म्हणजे तिसराही बनवता येईल त्याच्यामध्ये. व्हीचा जर फॉर्म्युला बनवला तर व्ही इक्वॉस टू क्यू बाय सी असतं, असा कोणताही फॉर्म्युला सारखाच आहे. तर सध्या याच्यामध्ये शोधून घ्यायचं सी इक्वॉस टू क्यू बाय व्ही, पहिलाच फॉर्म्युला एकदम आपला परफेक्ट दिसत आहे. पुन्हा सीच्या फॉर्ममध्ये बाकीचे चुकीचे आहेत. पहिला काय एकदम परफेक्ट किंवा तिघापैकी तुम्हाला मिळाला असता, ठीक आहे. हा सी व्ही असतो, काय असतो सी व्ही, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न घ्या. नंतर आहे तुम्ही मॅग्नेटिकची ओढण्याची ताकद कशी वाढवू शकता. म्हणजे बघा, ओढण्याची ताकद म्हणजे त्याला अट्रॅक्शन पॉवर त्याचा काय करायचं आपल्याला वाढवायचा. तर मग नेमका कसा वाढवता येईल ते तुम्हाला विचारलाय. आता काय काय ऑप्शन आहे. इन्क्रीज द फील्ड इंटेन्सिटी, बिलकुल फील्डची तीव्रता वाढवावी लागेल. तो काय होणार, अट्रॅक्ट होणार. काय होणार, अट्रॅक्ट होणार. म्हणजे फील्ड समजा एवढीच आहे, समजा एवढी आहे फील्ड, आणि त्याची तीव्रता वाढवू म्हणजे एकदम त्याची ताकद वाढव, तीव्रता म्हणजे त्याची ताकद वाढवली तर ऑटोमॅटिक काय होईल, तो मॅग्नेट अट्रॅक्ट करणार दुरून पण किंवा मोठ्या वस्तूला आपण, जर ज्याला आत्ता सध्या अट्रॅक्ट करू शकत नाही, ज्याशीच आपण फील्ड तीव्रता वाढवली की ऑटोमॅटिक काय होईल, त्याची फील्ड स्ट्रेंथ वाढली की तो अट्रॅक्ट करू शकते. बरोबर आहे. म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, इन्क्रीज द फील्ड इंटेन्सिटी, तीव्रता काय करावं लागेल आपल्याला, वाढवावी लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रवाह घनता नेहमी चुंबकीय शक्तीच्या मागे असते, हे कोणते परिभाषित करते. लक्षात घ्या, चुंबकीय शक्तीच्या मागे असते. चुंबकीय शक्ती म्हणजे बघा काय म्हटलं आहे, विच डिफाईन द फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय, त्याला बी नी डिनोट करतो. डेन्सिटी म्हणजे काय, बी नी डिनोट करतो. ती कोणाच्या मागे असते म्हणजे ती एच च्या मागे असते. म्हणजे एच म्हणजेच काय, मॅग्नेटायझिंग फोर्स. मॅग्नेटायझिंग फोर्सच्या मागे असते. तर हे लक्षात ठेवायचं. कुठे म्हटलं जातं, हे म्हटलं जातं बीएच कर्व मध्ये. बीएच कर्व मध्ये आता तुम्ही असा कर्व बघितला बघा, त्या कर्व मध्ये सांगितलं जातं की बी काय असतो, एचच्या मागे असतो, ठीक आहे. कुठे असतो, एचच्या मागे असतो असं इथं म्हटलं जातं म्हणजे असं डिफाईन केलं जातं. या लूपला हिस्टेरिसिस लूप म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, हिस्टेरिसिस लूप किंवा फक्त हिस्टेरिसिस म्हटलं जातं. याच्या पहिले तुम्हाला ही डायग्राम दाखवली आहे, तर याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर चुंबकीय क्षेत्रात ठेवलेल्या सभोवतालच्या धातूवर काय परिणाम होतो. जर एक मॅग्नेटिक फील्ड आहे, समजा अशी मॅग्नेटिक फील्ड आहे, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याचे फ्लक्स चालले आणि त्याच्यामध्ये एखादा मेटलचा पीस ठेवला तर काय होतं, हे फील्ड काय होतं, त्याच्यावरती त्याला क्रॉस करून जातं आणि त्याला मधामध्ये त्याला अडथळा होतो. तर इथं काय होतं, एडी करंट तयार होतो. काय तयार होतो, एडी करंट तयार होतो. कोणता करंट तयार होतो, एडी करंट. तो एडी करंट इथे काय होतो, रोटेट होतो, म्हणजे फिरायला लागतो, वाहतो एडी करंट. मग त्याने मग टेम्परेचर वाढतं, मग लॉसेस वाढतं, जे काही. तर लक्षात ठेवायचं, मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादा पीस ठेवला किंवा मेटलचा धातूचा तुकडा ठेवला, धातू राहिला, तर त्याच्यावरती काय परिणाम होईल, तर एडी करंटचा त्याच्यावरती परिणाम होणार. त्याच्यामध्ये एडी करंट काय होणार, तयार होतो, एडी करंट, ठीक आहे. म्हणजे त्याला भोर आपण वाला करंट म्हणतो, म्हणजे बरेचसे नाव आहे, पण एडी करंट काय एकदम स्टँडर्ड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की एअर कॅपॅसिटर कोणत्या यंत्रात वापरला जातो. लक्षात ठेवा, एअर कॅपॅसिटरचा अर्थ काय होते, म्हणजे हवेत ठेवलेला कॅपॅसिटर का नाही. कॅपॅसिटरमध्ये काय असतात, दोन प्लेट असतात, पॅरलल दोन प्लेट असतात आणि याच्या मधामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं. कधी कधी याच्यामध्ये एअर ठेवलं जातं. कधी एअर ठेवलं जातं, जर तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सीचं काम असणार, म्हणजे फ्रिक्वेन्सी खूप हाय पाहिजे असते. कुठं काम पडते हाय फ्रिक्वेन्सी, रेडिओ रिसिव्हर मध्ये काय होते, हाय फ्रिक्वेन्सीचं काम पडते. कारण काही 50 हर्ट्ज 60 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी नाही, 2000 3000 असे, म्हणजे एकदम हाय फ्रिक्वेन्सी, कारण खूप अंतर कापायचं असतं. तर त्याच्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी एअर कॅपॅसिटर वापरलं जातं. काय वापरलं जातं, एअर कोर वापरलं जातं, कॅपॅसिटर, ठीक आहे. एअर कोर म्हणण्यापेक्षा एअर कॅपॅसिटर म्हणजे डायइलेक्ट्रिक मटेरियल काय असतं, त्याचं एअर असतं, ठीक आहे. मधामध्ये त्याच्या दोन प्लेटच्या एअर असतं, ठीक आहे. उत्तर सांगितलं काय याचं, उत्तर याचं काय डी आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न, ध्रुवीकृत इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर उलटे जोडल्यास काय होईल. ध्रुवीकृत कॅपॅसिटरचे दोन प्रकार आहे, एक एसी कॅपॅसिटर असतं, डीसी असतं. डीसी मध्ये काय असतं, ध्रुव असतं. काय असतं, ध्रुव असतं. म्हणजे ध्रुव कोणते, जसं हे समजा कॅपॅसिटर आहे, तर एकीकडे पॉझिटिव्ह असतं आणि एकीकडे काय असतं, निगेटिव्ह असतं. जर इन केस उलट जर जोडलं, साहजिकची गोष्ट आहे, तुम्ही एलईडी लाईट उलटा जोडा, तो पेटून जातो, म्हणजे खराब होऊन जातो. काय होऊन जातो, खराब होऊन जातो. कॅपॅसिटर पण काय होणार, उलट जोडलं तर खराबच होईल. तर मग उत्तर काय याच्यामध्ये, कॅपॅसिटरवर कोणताही प्रभाव नाही, असं नाही होईल. अतिउष्णतेमुळे काय त्याचा स्फोट होईल. काय होईल, स्फोट होईल. आणि मग स्फोट झाला की कसा आवाज येईल तुम्हाला माहितच आहे, बरोबर आहे. याचं बी उत्तर काय झालं, एकदम
परफेक्ट झालं. ठीक आहे. नंतर 23वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 23, डायमॅग्नेटिक पदार्थ कोणता आहे? आता बघा, आता जवळपास याच्यातच तिसरा प्रश्न आहे. मॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक म्हणजे फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक. तर आता आला डायमॅग्नेटिक. डाय काय करतो? डाय म्हणजे रिपेल करणारा. डाय म्हणजे काय? रिपेल करणारा. कोण आहे? वुडन आहे. आता हे कोणाला रिपेल करणार आहे? जे मॅग्नेटिक फील्ड असते ना, त्या मॅग्नेटिक फील्डला, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड याच्या दुरून जाते. काय होते? दुरून जाते. त्या कशाच्या? लाकडाच्या. कशाच्या? लाकडाच्या. ठीक आहे. त्याचं हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे फ्लक्स घनतेचे SI युनिट काय? ठीक आहे. फ्लक्स घनता, फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे. आताच आपण बीनी डिनोट केली होती. याचं युनिट काय? याला SI युनिट म्हटलं. SI युनिट त्याला टेस्ला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? टेस्ला. आता याच्या ठिकाणी कधी कधी वेबर पर मीटर स्क्वेअर असं पण त्याचा युनिट आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर. पण जनरली जो दोन्ही दिसले तर टेस्ला आणि काहीच नाही दिसलं तर टेस्ला, तर पक्कच आहे. याच्यामध्ये काही विषय नाही. तर याचं हे उत्तर काय? एकदम बरोबर आहे. आणि टेस्लाला तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखता. बरोबर आहे. कार आहे टेस्ला नावाची, त्याच्यामुळं. ठीक आहे. सामग्रीची BH कर्व. BH कर्व म्हणजे मी आत्ताच सांगितलं. बरोबर आहे. B काय राहतो? इथे राहतो. आणि H राहतो इथे. हा काय झाला? त्याचा BH कर्व झाला. जर हा कर्व पातळ आहे तर आपण इलेक्ट्रोमॅग्नेट बनवू शकतो. आणि हा जर लठ्ठ आहे तर आपण त्याचा काय करू शकतो? परमनंट मॅग्नेट बनवू शकतो. हिस्टेरेसिस लूपचे आकार काय दर्शवते? म्हणजे त्या आकारावरून आपण ठरवू शकतो की नेमका याचा वापर कुठे करू शकतो आपण. ठीक आहे. कुठे करू शकतो? मटेरियल रिलक्टन्स, पदार्थाची फील्ड तीव्रता, सामग्रीचे चुंबकीय गुणधर्म. म्हणजे याच्यातनं काय माहित होते? या कर्वमधनं हे माहित होते की जे काही सामग्री दिलेली आहे आपल्याला, जो काही मटेरियल आहे त्याची माहित होती नेमकं सामग्रीमध्ये काय प्रॉपर्टी आहे, म्हणजे कशासाठी वापरू शकतो, म्हणजेच त्याचा गुणधर्म आपल्याला माहित होते. काय माहित होते? गुणधर्म माहित होते या BH कर्व म्हणून. म्हणजे मी समजा हा एक काढला आणि जर मी असा एक काढला, ठीक आहे, हा मोठा झाला, एकदम लठ्ठ झाला, तर हा समजायचा कोणता मटेरियल आहे? तर परमनंट मॅग्नेटसाठी कॅपेबल मटेरियल, आणि हा इलेक्ट्रोमॅग्नेटसाठी. म्हणजे असं त्याला डिस्टिंग्विश आपल्याला करता येते. ठीक आहे. त्याचं सी उत्तर काय झालं? एकदम बरोबर झालं. ठीक आहे. चला, नंतरचं कोणते विद्युत प्रमाण एडी करंटच्या थेट प्रमाणात असते? म्हणजे तुम्हाला विचारलं आहे की एडी करंटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल कोण असते? तर ऍक्च्युली एडी करंटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल फ्रिक्वेन्सीच्या वर्गाच्या प्रमाणात असते. पण असा काही ऑप्शन नाही आहे, पण फ्रिक्वेन्सी ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे? फ्रिक्वेन्सी ऑप्शन आहे. सी उत्तर बरोबर आहे. कोणाच्या? एडी करंट फ्रिक्वेन्सीच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. पण इथं वर्गाचा ऑप्शन नाही आहे, पण फ्रिक्वेन्सी ऑप्शन आहे, म्हणून याचं सी उत्तर काय झालं? बरोबर. आता हे जे एडी करंट आहे तो लॉस आहे, आपल्या मशीनमध्ये होत असतो. जसं तुम्ही सेकंड इयरमध्ये मशीन शिकाल तेव्हा तुम्हाला एडी करंट लॉस, हिस्टेरिसिस लॉस असे तुम्हाला 2 लॉस दिसणार. त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीचा उल्लेख तुम्हाला झालेला दिसणार. ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न, पारगम्यता बदलण्याचे कारण कोणते? नेमकं पारगम्यता का बरं बदलते? नेमकं कारण काय? म्हणजे पारगम्यता बदलण्याचे कारण काय? का बरं बदलू शकते? तर लेंथनी नाही बदलू शकत, फ्लक्स डेन्सिटीने बदलू शकते. कशाने बदलू शकते? फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे तुम्हाला जर पारगम्यता जर बदलवायची असणार, परमेबिलिटीची व्हॅल्यू बदलवायची असेल तर ती कोणामुळे बदलते किंवा कशामुळं? तर फ्लक्स डेन्सिटीमुळे बदलते. डेन्सिटी म्हणजे आत्ताच सांगितलं, त्याला बीनी आपण डिनोट करतो. ठीक आहे. कशाने करू? पण उत्तर आता बी आहे. इथं उत्तर काय याचं? बी आहे. ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे की स्पेस इलेक्ट्रॉनिक्ससाठी कोणत्या प्रकारचे कॅपॅसिटर वापरले जातात? स्पेस म्हणजे लक्षात घ्या, स्पेस म्हणजे अशी घराची स्पेस नाही. स्पेस म्हणजे अंतराळ. स्पेस म्हणजे अंतराळ. जर तुम्हाला अंतराळामध्ये जायचं आहे, तुम्हाला यान बनवायचं आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की आपल्याला किती वजन नेऊ शकतो, पहिली गोष्ट. किती मोठं बनवावं लागेल ते गोष्ट. बरोबर आहे. तर जेव्हा केव्हा तुम्ही स्पेसमध्ये जाल, ठीक आहे, मग तुम्हाला जर म्हणजे बनवायचं आहे, तुम्हाला जाण्यासाठी यान बनवायचं आहे, जायचं आहे, सॅटेलाइट पाठवायचं आहे किंवा काही करायचं आहे, तर मग तुम्हाला काय करावं लागेल की वजन कमी असलं पाहिजे, आकार पण कमी असला पाहिजे. या सर्व गोष्टीचा विचार करायचा. मग किती इम्पॉर्टंट आहे वजन आणि आकार? तर मग तिथं काय वापरलं जातं? स्पेस इलेक्ट्रॉनिक्ससाठी कोणत्या प्रकारचं कॅपॅसिटर वापरलं जातं? मग कॅपॅसिटर असं वापरावं लागेल ज्याची साईज पण कमी असली पाहिजे, काम जास्त केलं पाहिजे, असं आपल्याला व्यक्ती पाहिजे. तर मग असा व्यक्ती कोण आहे आपला? प्लॅस्टिक, सेरॅमिक, इलेक्ट्रोलिटिक नाही आहे, इलेक्ट्रोलिटिक टंटॅलम. ठीक आहे. ॲल्युमिनियम नाही आहे, टंटॅलम. ठीक आहे. टंटॅलम प्रकारचा जो कॅपॅसिटर असतो तो कसा असतो? एकदम स्मॉल असतो, छोटा असतो, म्हणजे बाकी कॅपॅसिटरपेक्षा छोटा असतो, म्हणून त्याला आपण स्पेससाठी वापरू शकतो. म्हणजे त्या सर्किटमध्ये त्या कॅपॅसिटरचा वापर करू शकतो. म्हणून याचं डी उत्तर काय होतं? बिलकुल बरोबर. डीच होतं ना? हो, डीच त्याचं उत्तर बिलकुल बरोबर होतं. ठीक आहे. चला, नंतरचा प्रश्न आहे की ओपन सर्किट फॉल्ट झाल्यास इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटरचा काय परिणाम होणार? ठीक आहे. कोणता? ओपन सर्किट म्हटलाय. ठीक आहे. ओपन सर्किट म्हणजे काय की हा जो कॅपॅसिटर आहे
हा इथनं काय झाला, ओपन झाला. काय झाला, ओपन झाला. म्हणजे कोण्याच परिस्थितीत करंट इकडे जात नाही, असाही जात नाही, पण एकदमच ओपन झालाय. तर मग तो चार्ज पण तिथे स्टोअर करू शकत नाही, म्हणजे तो निकामी झाला. काम नाही, आपल्या कामाचा नाही, म्हणजे तो काय झाला, निकामी झाला. मग निकामा कसा होईल, हे कार्य करणार नाही, हे कार्य करणार नाही. शॉर्ट झाला तरी पण निकामी, ओपन झाला तरी पण निकामी. बरोबर आहे, दोन्ही याच्यामध्ये आपल्याला तो कामाचा नाही, म्हणून याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे की कॅपॅसिटरमध्ये प्लेटचे अंतर कमी झाल्यास कॅपॅसिटन्सच्या मूल्यात काय बदल होईल. मी आता मगच आपण याच्यावरती डिस्कशन केलं की C इज प्रोपोर्शनल टू A/D असतं, म्हणजेच एरिया ऑफ दी प्लेट. जे प्लेट असते, कॅपॅसिटर असते ना, कॅपॅसिटरची हे जे प्लेट असते त्याचा काय असते, एरिया असते, आणि या दोन याच्यामधलं हे काय असते, अंतर असते, त्याला आपण डिस्टन्स म्हणतो. ठीक आहे, तर तुम्हाला विचारलं आहे कॅपॅसिटर प्लेटमधले अंतर कमी झाले. आता हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल लक्षात ठेवा, म्हणजे C समप्रमाणामध्ये Aच्या आणि व्यस्त प्रमाणामध्ये आहे Dच्या. ठीक आहे, जर तुमचं काय झालं, कॅपॅसिटरमध्ये प्लेटचे अंतर कमी झाले, अंतर काय झाले, कमी झाले, अंतर काय झाले, कमी, तर हे उलटं काम करतं आणि हे सरळ काम करतं. म्हणजे हे वाढलं तर हे वाढणार, आणि हे जर कमी झालं तर हे काय होणार, वाढणार, कारण की हे व्यस्त प्रमाणामध्ये आहे. तर उत्तर पण काय असायला पाहिजे आपलं, जर D कमी झाला, डिस्टन्स दोन प्लेटमधलं कमी झालं, तर कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काय होणार, वाढणार. ठीक आहे, अंतर काय झालं, कमी झालं, तर कॅपॅसिटरच्या मूल्यामध्ये काय बदल होईल, तर कॅपॅसिटरचं मूल्य काय होणार, वाढणार. हे कुठून शोध लावला आपण, या फॉर्म्युल्यामधनं लावला. कुठून लावला, फॉर्म्युल्यामधनं. तर डोक्यामध्ये आलं तर ठीक आहे, पण एवढं नक्की की जर तुम्ही ITI झाल्यावर जर बाहेर जाल तर तुम्हाला याची खूप आठवण येणार. याची नाही आली तर माझी तरी खूप आठवण येणार की सरांनी सांगितलं होतं ना आपल्याला कुठेतरी खामी पडलं म्हणून. ठीक आहे, त्याचं D उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे. नंतर म्हणताय की चुंबकाचा कोणता गुणधर्म सचित्र आहे, म्हणजे तुम्हाला एक चित्र दाखवलं आहे, हा नेमका कोणता गुणधर्म आहे. या गुणधर्मामध्ये बघा, एक मॅग्नेट आहे, वरतून काय केलं, दोरी बांधलेली आहे, आणि एकीकडे नॉर्थ दिसत आहे आणि एकीकडे काय दिसतंय, तुमचा साऊथ दिसतंय, हे त्याची डायरेक्शन आहे. तुम्हाला जर माहित असणार की कोणताही बार मॅग्नेट का ज्याला दोन पोल असतात, तुम्ही याचे किती तुकडे करा, तुकडे बारीक चुरा करत न्या, केवढाही बारीक त्याचा तुम्ही पार्ट कराल तरी त्याला दोन पोल असणार, एक नॉर्थ असणार आणि एक काय असणार, साऊथ असणार. दोन पोल त्याला असतात, आणि या मॅग्नेटला कुठेही दोरी घेऊन बांधून द्या, कुठेही दोरी घेऊन बांधून घ्या, एक टोक त्याचं नॉर्थकडे असतं आणि दुसरं टोक कुठे असतं, साऊथकडे असतं. काही करा, कुठेही टाका, कुठेही बांधा, एक नॉर्थकडे असणार आणि एक काय असतं, साऊथकडे असतं. हे चित्र काय दाखवत आहे, हे चित्र दाखवत आहे आपल्याला की हे निर्देशन मालमत्ता म्हणजे त्याचा गुणधर्म, प्रॉपर मालमत्ता म्हणण्यापेक्षा गुणधर्म आहे. काय, डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी आहे त्याची. काय, डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच निर्देशकची त्याची गुणधर्म आहे, त्याचा निर्देशकाचा काय गुणधर्म आहे, इथं गुणधर्म लिहिलेला आहे. ठीक आहे, तर याचं हे उत्तर काय एकदम फायनल, चित्र पाहून लक्षामध्ये आपण आणू शकतो. त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक पदार्थ कोणता आहे, पुन्हा पॅरामॅग्नेटिक आला, म्हणजे फक्त फेरोमॅग्नेटिक नाही आला, पॅरामॅग्नेटिक आला. ठीक आहे, पॅरा आला, पुन्हा एकदा वाटलं रिवाइज करून देतो. पॅरामॅग्नेटिक आला तर हा काय करतो, अट्रॅक्ट करतो. काय करतो, अट्रॅक्ट करतो, पण कसा अट्रॅक्ट करतो, एकदम वीकली. ठीक आहे, हात जर फेरोमॅग्नेटिक असला तर ह्या स्ट्रॉंगली, हाही अट्रॅक्ट करतो, पण कसा करतो, स्ट्रॉंग अट्रॅक्ट करतो, म्हणजे जसा लोखंड आहे ना मॅग्नेटकडे कसं अट्रॅक्ट करतो तसा. आणि एक असतं डायमॅग्नेटिक, हा काय करतो, रिपेल करतो. काय करतो, रिपेल करतो, म्हणजे दूर ढकलतो. आता सध्या विषय कशात चालला, पॅरामॅग्नेटिकचा चाललेला आहे. तर याच्यामध्ये पॅरामॅग्नेटिकमध्ये कोण आहे, मगा काहीतरी ऑप्शन आला होता, पण आता इथं स्टील, ग्लास, वॉटर नाही आहे. पॅरामॅग्नेटिकमध्ये काय आपली हवा आहे, हवा म्हणजे त्याला आपण एअर म्हणतो. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे की व्यावसायिक हेतू कायमस्वरूपी चुंबक बनवण्यासाठी, बघा कायमस्वरूपी म्हटलंय म्हणजे परमनंट मॅग्नेट म्हटलाय, बनवण्यासाठी चुंबकीयकरणाची कोणती पद्धत वापरली जाते. आता बघा, मॅग्नेट बनवण्याचे प्रकार आहे, हे सर्वच प्रकार आहे. या सर्व प्रकारापैकी जर तुम्हाला कायमस्वरूपी परमनंट मॅग्नेट जर बनवायचं असेल तर आपण काय करतो, इंडक्शन पद्धत वापरतो. काय वापरतो, इंडक्शन पद्धतीने आपण. आता पद्धती एक्सप्लेन करू शकत नाही ते, बरोबर आहे, आपल्याला प्रश्न संपवायचा आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की वळणांमधील अंतर वाढल्यास इंडक्टन्स काय परिणाम होतो, काय परिणाम होतो. बघा काय म्हणणं आहे यांचं की समजा हा एक कोर आहे आणि हा जो इंडक्टर आहे, हा असा इंडक्टरची ही कॉईल आहे. ठीक आहे, आता काय केलं आपण, हा जो इंडक्टर होता याची कॉईलमध्ये, म्हणजे दोन कॉईल मधला हा एक इथून इथपर्यंत एक कॉईल झाली. ठीक आहे, ही कॉईल झाली, यात त्याच्यातलं अंतर झालं, त्याला डिस्टन्स म्हणू आपण. ठीक आहे, तर याला काय करायचं म्हणताय की त्याला वाढवायचं म्हणताय. काय म्हणताय, वाढवायचं म्हणताय, म्हणजे जर तुम्ही याला अशा पद्धतीने वाढवलं, म्हणजे ह्या दोघांमधलं अंतर काय झालं, वाढलं, डिस्टन्स काय झालं, वाढलं,
तर विचारलाय की इंडक्टन्सचा काय परिणाम होणार, काय परिणाम होणार. तर लक्षात घ्या, जेवढे कॉईल जवळ असणार तेवढी मॅग्नेटिक फील्ड काय असणार तुमची स्ट्रॉंग असणार, म्हणजे फील्ड एकदम स्ट्रॉंगली रोटेट होऊ शकते, म्हणजेच त्याचा इंडक्टन्स काय असतो जास्त असतो. पण जर तुम्ही याला दूर दूर केलं तर तुमची मॅग्नेटिक फील्ड कशी होऊन जाणार, वीक होऊन जाणार. कशी होऊन जाणार, वीक होऊन जाणार. मग त्याची व्हॅल्यू पण कशी होणार, कमी होणार. पण निम्मीचं जे आन्सर की आहे त्या आन्सर की मध्ये याचं उत्तर ए दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, ए बरोबर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, ए बरोबर दिलेलं आहे. परंतु हे चुकलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. निम्मीने ए दिलाय, याचं खरं उत्तर काय, डिक्रीज होतं. का बरं सांगितलं मी, कारण या कॉईल मधलं अंतर जर वाढवत नेलं तर तुमचा इंडक्टन्स काय होतो, कमी होत जातो. कमी होत जातो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, डिक्रीज होत जातो. ठीक आहे, तर माझ्या हिशोबाने याचं उत्तर काय, बी बरोबर आहे. आणि निम्मीच्या हिशोबाने ए बरोबर आहे, पण ए चुकलेला आहे आणि बी कसं आहे, बरोबर आहे. आता टाइपिंग मिस्टेक असेल नाही काही असेल त्याला मंडळ जबाबदार नाही. ठीक आहे, तर माझ्या हिशोबाने याचं डी आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, करेक्ट ऍक्च्युली डी आहे, सॉरी करेक्ट ऍक्च्युली बी आहे आणि इनकरेक्ट निम्मीने दिलेलं आहे. निम्मीच्या हिशोबाने आहे पण ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. बी उत्तर काय एकदम बरोबर आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की कॅपॅसिटर मधील डायइलेक्ट्रिक इन्सुलेटरचे कार्य काय आहे. डायइलेक्ट्रिक इन्सुलेटर म्हणजे काय मी आता सांगितलं, हा तुमचा कॅपॅसिटर आणि याच्या मधामध्ये जे लावलाय तो काय झाला तुमचा डायइलेक्ट्रिक. त्याला इन्सुलेटरचे कार्य काय, तर तो काय करतो, या दोन प्लेटला सेपरेट करून ठेवतो. म्हणजे दोन प्लेटला जवळ नाही होते, चिपकू नाही दे. चिपकली का शॉर्ट होणार, आपल्या काही कामाचा कॅपॅसिटर नाही, तर मधामध्ये बरोबर आपण डायइलेक्ट्रिक टाकून ठेवतो. तो एक प्रकारचा काय असतो, इन्सुलेटरच असतो. काय असतो, इन्सुलेटर. ठीक आहे, तर मग काय काय म्हटलं त्याचं कार्य काय आहे नेमकं, काय म्हणते, कॅपॅसिटरची ताकद वाढवते. ताकद वाढवायचं काम नाही, त्याचं काम आहे प्लेटमधील कोणतीही विद्युतधारा प्रवाहास प्रतिबंध करतो, म्हणजे रोखतो. करंटला काय करतो, प्रिव्हेंट करतो. म्हणजे इकडला करंट इकडे जाऊ देत नाही, त्याला तिथंच थांबवतो. मधात तो इन्सुलेटर आहे. ऍक्च्युली काय तो इन्सुलेटर असतो, बरोबर आहे. ते त्याचं ऍक्च्युअल काम आहे. म्हणून याचं बी उत्तर काय झालं, बरोबर. कारण की कसं इकडला करंट तिकडे गेला तर ते कॅपॅसिटर कामात नाही, शॉर्ट झालं. तो ते चार्ज काय झाले पाहिजे, प्लेटवरती जमा राहिले पाहिजे. काय राहिले पाहिजे, जमा राहिले पाहिजे. नंतरचा प्रश्न आहे की कोणता घटक कॅपॅसिटर मधील कॅपॅसिटन्सचे मूल्य निर्धारित करतो. याच्यापैकी कोणता घटक कॅपॅसिटरच्या व्हॅल्यूवरती डिपेंड करतो किंवा त्या फॅक्टरवरती व्हॅल्यू डिपेंड करते. मी मगाच सांगितलं होतं एक फॉर्म्युला, कोणता सांगितला होता की सी बरोबर ए बाय डी असं तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. तर एरियावरती पण डिपेंड करते आणि दोन प्लेटच्या अंतरावरती पण डिपेंड करते. ठीक आहे, तर मग आता एक एक जर ऑप्शन बघू. प्लेटचे क्षेत्रफळ, ठीक आहे, याच्यावरती डिपेंड करते, ए वरती. शेपशी काही घेणं देणं नाही आहे, मटेरियलशी काही घेणं देणं, थिकनेसची पण काही घेणं देणं, बरोबर आहे. म्हणजे काही यांचा संबंध नाही, म्हणून याचं ए उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की आर एफ. ठीक आहे, आता आर एफ म्हणजे काय, आर एफ म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी. आर एफ म्हणजे काय, रेडिओ फ्रिक्वेन्सी. रेडिओ फ्रिक्वेन्सी कपलिंग सर्किटमध्ये कोणत्या प्रकारचे कॅपॅसिटर वापरले जातात, कोणत्या प्रकारचे कॅपॅसिटर वापरले जातात. तर मग आता एवढे सारे ऑप्शन आहे, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, टँटलम तर कुठं वापरते समजलं मला, स्पेसमध्ये वापरते, बरोबर आहे. इलेक्ट्रोलिटिक नाही, पॉलीप्रोपेलेन नाही, कोणतं, मोनोलिथिक वापरलं जातं. कशासाठी, आर एफ कपलिंगमध्ये. आर एफ कपलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये, रेडिओ फ्रिक्वेन्सी आर एफ मध्ये काय केलं जातं, मोनो. लक्षात ठेवा, आता नाव लक्षात ठेवा लागेल, याच्यावरती काही उपाय नाही किंवा याच्यावरती कसं लॉजिक नाही आहे. ठीक आहे, की जे मी एक्सप्लेन करणार, मोनोलिथिक तुम्हाला लक्षात ठेवा लागेल. ठीक आहे, मग याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे, तर हा आपल्या 5व्या चॅप्टरचा 37वा प्रश्न होता. किसवा होता, 37वा प्रश्न, जो की 5वा चॅप्टर जो आहे मॅग्नेटिझम आणि कॅपॅसिटर मधला शेवटचा प्रश्न होता. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं की हा चॅप्टर पण काय केला, या सेशनमध्ये कव्हर केला. ठीक आहे, आणि जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर आठवणीने सेशनला लाईक करणे आणि तुमच्या मित्रांपर्यंत काय करणे, शेअर करणे. जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन आपण ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं. ठीक आहे, पुन्हा याच्यानंतर भेटू याच्यानंतरच्या सेशनमध्ये. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.